यवतमाल जिले के उमरखेड़ में एक शर्मनाक घटना सामने आई है, जहां एक एसटी बस चालक द्वारा एक अल्पवयीन छात्रा पर अत्याचार किया गया। इस घटना के बाद पूरे इलाके में हड़कंप मच गया है और उमरखेड़ पुलिस ने तत्परता दिखाते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया। उमरखेड़ की शासकीय वसति गृह में रहकर पढ़ाई कर रही एक छात्रा पर नागपुर जाने के दौरान एसटी बस चालक संदीप कदम ने अत्याचार किया। आरोपी ने पहले भी छात्रा के साथ उत्पीड़न किया था। घटना के सामने आने के बाद उमरखेड़ पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया और सख्त कार्रवाई की पुष्टि की। पुलिस ने वसति गृह प्रशासन को चेतावनी दी कि ऐसी घटनाओं की पुनरावृत्ति न हो। इलाके में इस घटना को लेकर गहरी नाराजगी और आरोपी को कड़ी सजा देने की मांग उठ रही है। संतोष कदम हा एसटी ड्रायव्हर नागपूर येथे नेमणुकीला आहे। त्याने उमरखेड येथे 11व्या वर्गात शिकणारी गावंडे कॉलेजला जी विद्यार्थिनी शासकीय वसतिगृह उमरखेड येथे राहत होती। मागील 3 महिन्यापासून तिच्यासोबत हेतुपुरस्सर त्याने ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला। दिनांक 22 मार्च 2025 रोजी त्याने एसटीच्या कर्तव्यावर असताना उमरखेड येथून नांदेडला एसटीने घेऊन गेला। तिथून नागपूरला गेला आणि नागपूर येथे एसटी कॉलनीतल्या त्याच्या रूमवर तिथे त्या अल्पवयीन मुलीवर त्याने बलात्कार केलेला आहे। त्यानंतर त्याच रात्री तो तिथून सोलापूर एसटीने त्या मुलीला घेऊन उमरखेडकडे येत असताना मुलीने तिच्या काकाला फोन केला आणि काकांना संशय आल्यावरून त्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं आणि उमरखेड पोलिसांनी तातडीने उमरखेड येथे बसस्टँडला थांबून जशी एसटी आली तसेच त्याला आरोपीला आणि पीडित मुलीला ताब्यात घेतले। पीडित मुलीकडे विचारपूस करता मुलीने तिच्यावर अत्याचार झाल्याची हकीकत सांगितली। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीविरुद्ध बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत ॲट्रॉसिटी आणि अपहरण करणे ह्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला काल रोजी अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी त्याला माननीय न्यायालयात प्रोड्यूस केले जाईल आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री विजय हर्षवर्धन सर, सद विभाग हे करीत आहेत।